काय सांगाल आज घाटला काय शुभेच्छा घाट आज खरं म्हणजे महाराष्ट्र दिन 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिन मी आपल्या माध्यमातून संपूर्ण जनतेला महाराष्ट्राच्या आणि विशेष करून कामगारांना आजच्या दिवसाच्या 1 मेच्या शुभेच्छा देईन। आज घाटला गावदी उत्कर्ष मंडळाचा गेली 54 वर्ष क्रीडा व कला महोत्सव इथे सुरू असतो। 1 मेचं औचित्य साधून त्याचा समारोप होतो। आज मला आनंद वाटेल आपल्याला सांगायला की आज आमचे सन्माननीय आमचे नेते युवा नेते आदित्य साहेबांनी आज इथे उपस्थिती दर्शवली, आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि अशा दरवर्षी आज या निवडणुकीचे काळ आहेत। खरं म्हणजे त्याचं सर्वच पक्षांच्या ह्यांना आम्ही नेत्यांना आमंत्रित करतो, पण खास करून आमचे नेते सर्वजण आवर्जून उपस्थित असतात आणि आज आदित्य साहेब आले त्याच्यामुळे एक चांगला आनंद कार्यकर्त्यांमध्ये चांगला आनंद उत्साह आहे। बरं वाटलं आम्हाला की आमचं कार्यक्रमाचं सार्थक झालं सर। आज कामगार दिवस पण आहे आज कामगार दिवस पण आहे कामगार दिवस आहे म्हणजे आज कामगार दिवस हा फक्त साजरा करायचा का? नक्कीच कामगारांचा विचार होतोय का? कामगार या मुंबईत जगतोय का? त्यामुळे हा दिवस साजरा करत असताना मला याच्यातून दर्शवायचं आहे की कामगाराचा दिवस साजरा होतोय, कामगाराची खरी अर्थाने दिवाळी साजरी व्हायला हवी आणि त्यासाठी आमचे सन्माननीय नेते नक्कीच विचार करतील। स्वामी बसलेले आहेत आणि हे सुंदर असं कलाकृती छान असं मंदिर बबन काठोडे ना बबन काठोडे यांनी एवढं सुंदर असं हे मंदिर उभारलं आहे आणि खरं म्हणजे त्यांना साबाशी किती देव एवढं कमी आहे। एवढं तुम्हाला बघता खरं मंदिर वाटतंय लांबनं आणि अनिल पाटणकर आणि वहिनी या इथे आणि आपले सर्व घाटल्यातले पदाधिकारी वगैरे सगळे आपली शाखा प्रमुख आहे योगिता म्हात्रे महिला आणि आपल्या महिला विभाग प्रमुख आहेत। आज या सगळ्या इकडे इथे मेहनत करतात आणि त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे अतिशय सुंदर आणि व्यवस्थितपणे पार पडतो। आदित्य साहेब आले होते काय सांगणार? आदित्य साहेब आले आणि सर्व तरुणांची ताकद वाढून गेले, उत्साह वाढून गेले आणि या घाटल्या गावाची शान वाढली। चेंबूरला तुम्हाला जनता मंदिर सम्राट म्हणून ओळखतात, अशी एखादी भव्य मंदिर चेंबूरमध्ये असं भव्य मंदिर होऊ शकतं नाही असं नाही, ते देवीच्या हातामध्ये आहे। जर मला जागा मिळाली आणि कोणी सांगितलं भाऊ इथे बांधा मी बांधणार। मंदिर सम्राट म्हणून नाव दिलेलं आहे। मंदिर सम्राट असं नाही होत, ते देवीची कृपा माझ्या हातात तर घडतं आहे। आता मला सांगा जर चेंबूरमध्ये एवढं मंदिरं आहेत, लहान मोठी असतात, थोडी त्या जुनी असतात आणि जर लोकांनी सांगितलं तर माझ्याकडं हा कधी शब्द येतो का? कुठलाही सांगा हो। तुमच्या कार्यक्रमामध्ये भरपूर मंदिर असं आम्ही बघतोय हो मंदिरं झाली तेच सांगतो ना, देवीच्या कृपेने ती मंदिरं होतात आणि माझ्या तोंडात मी तुम्हाला बोललो ना नाही आहे शब्द नाही, फक्त मंदिर ना सगळी कामं होतात। आज मला सांगा येणारा जो खासदार आहे जो झालेला आहे त्याला विचारा ना तुझी कामं कुठे आहेत? महिलांची संख्या जास्त आहे। दरवर्षी घाटले गावदे उत्कर्ष मंडळ हा कार्यक्रम करत असते। जवळजवळ हा 54वा कार्यक्रम आहे आणि माननीय बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर त्यांचे सहकारी आणि आमच्या विभागातील सर्व नेते आणि आज विभाग प्रमुख आमच्या आज इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या वतीने आज हा कार्यक्रम आपण इथे साजरा होतोय आणि आज आमचे नेते आदित्य साहेब यांनी आमच्यासाठी आज सरप्राईज आहे आमच्यासाठी। आज ते आले आणि आमच्या इथे
त्याचं कौतुक केलं. आणि आज तुम्ही बघत असाल दरवर्षी तुम्ही येता, तुम्हाला माहिती आहे आपण कार्यक्रम दरवर्षी करत असतो आणि समाजासाठी काहीतरी करायचा हा हेतू असतो. त्या ह्याच्याने जवळजवळ आपण महिनाभर हे कार्यक्रम चालू असतात. 1 एप्रिलपासून आपले चालू असतात. जवळजवळ 128 संघ क्रिकेटचे असतात. त्याच्यातून आपले संघ निवडून येतात आणि लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी आपण कार्यक्रम घेत असतो आणि नागरिकांचा सहभाग जास्त असतो. त्याच्यामुळे आम्हाला कार्यक्रम करायला खूप पॉझिटिव्हपणा येतो आमच्यामध्ये आणि एन्करेज होतो आम्ही. आणि तुमच्या वतीने मी तुमचे आभार मानते. तुम्ही येता, आम्हाला आणखी आनंद वाटतो. होते जास्त एन्करेज झाले लोक, जास्त झाले. आम्ही स्वतःही जास्त झालेले. आनंद आम्हाला सगळ्या आमच्या विभागातील नागरिकांना झाले. आमचे पदाधिकारी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सगळे सहकारी पदाधिकारी आज सगळे उत्साहात आहेत. आज ज्या प्रकारे ताई गर्दी आहे, गर्दी बघून असं वाटतं की आजच देसाई साहेब win झालेले नक्की ठासून येणार. आमची मशाल ठासून येणार आहे. आमचा विचार उद्धव साहेबांची मशाल आणि आम्ही नक्की ठासून आमची मशाल येणार. आज महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनानिमित्त सगळ्या विभागातील कामगारांना आजच्या ह्या दिवशी शुभेच्छा देते. तीच माझी देखील इच्छा होती बोलायची. या इथं येऊन एक वेगळंच अनुभवायला मिळालं आणि खास करून 1 मेच्या दिवशी हा एवढा मोठा भव्य सोहळा आम्हाला बघता आला. पूर्ण आमचे मित्र उमेशजी ठाकूर यांच्याकडे जातो. त्यांच्या आग्रहाखातर आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि प्रदीपचं देखील आम्ही आभार मानतो की त्याच्या या सर्व श्रेयामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. हे उत्सव असे व्हायला पाहिजेत, मराठी उत्सव व्हायला पाहिजेत आणि आपली परंपरा आपण टिकवली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. झालेले मंदिराचा पुढे तुम्ही उभा आहात असं वाटतंय. खरोखर स्वामी म्हणजे ही स्वामींची कृपा आहे. स्वामींनी जे काही मला 80-90% रूप दिलेलं आहे ते त्यांची कृपा आहे आणि तुम्ही देखील ज्या भक्तिभावांनी मला भेटताय त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. नमस्कार, मी गणेश मयेकर, गावदेवी उत्कृष्ट क्रीडा मंडळ गेली अनेक वर्ष हा महोत्सव राबवते क्रीडा कला आणि मी अनेक वर्ष या महोत्सवाला हजेरी लावतो. जेव्हा चित्रपट असतात तेव्हा मला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बोलवलं जातं आणि मानाने बोलवतात आणि छान असतो. आमच्यासोबत आज उमेश ठाकूर, आणि 217 पद्मिनी धामची टीम आलेली आहे. खूप छान वाटते आणि ह्या इथे आल्यानंतर एक घरचं वातावरण असतं आणि आमचं ते काय मान सन्मान करतात त्याबद्दल आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. असेच दरवर्षी म्हणजे आता हा 54वा वर्ष आहे, त्यांनी 100 वर्ष साजरी करावे आणि आम्हाला इथे पुन्हा पुन्हा बोलवावं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वप्रथम समस्त घाटलेकरांना 1 मेच्या म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या गावात येणं माझं भाग्यच आहे कारण माझा जन्म या गावात झालेला. कलाकार नंतर झालो पण जन्म या गावात, या गल्लीमध्ये मी खेळलोय आणि आज मला इथे बोलवलं जातं, सन्मान दिला जातो. खऱ्या अर्थाने मोठा सन्मान आहे आणि घाटले गावाची परंपरा इथे कलाकार आहेतच पूर्वीपासून. कारण माझे मामा कलाकार होते त्यांच्यामुळे मी कलाकार झालो. बाकी इथे ऑर्केस्ट्राज आहेत, बऱ्याच प्रमाणात इथे कलाकार किंवा कलेची सृष्टी आहे. माहेरघर आहे घाटला गाव. तर अनिल पाटलीकर साहेब जे आपले नगरसेवक राहिलेले आहेत ते नेहमी हा उपक्रम सुरू ठेवतात आणि खूप उत्साहाने हा कार्यक्रम होतो. तेव्हा घाटल्या गाव हा एक कलाकारांसाठी एक माहेरघर आहे आणि मी सर्व कलाकारांना आणि घाटलेकरांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज खरं कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना एवढं सांगू इच्छितो की आज कामगारांची जी परिस्थिती चालू आहे, कामगारांवर वेगवेगळे कायदे बदलून कामगारांवर जे अन्याय होत आहे त्याकरता सर्व लोकांनी एकत्र येऊन जो आज खरा तर महाराष्ट्र दिन आहे, महाराष्ट्र दिनाला तेव्हाच सलाम होईल ज्या वेळेला हे जे सरकार आहे ते इथले सगळे उद्योगधंदे गुजरातला घेऊन चाललं आहे. इथल्या जे स्थानिकांवर अन्याय होत आहे त्याच्यासाठी जर महाराष्ट्राला खरा सलाम करायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रीय आणि सर्व मराठी या महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनी नीट त्याचा विचार केला पाहिजे. आणि आज घाटले ग्राम आगरी समाज ट्रस्टच्या वतीने, घाटले गावदेवी ट्रस्टच्या वतीने ज्या
अनिलजी पाटणकर साहेब हे इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतात कामगार दिनानिमित्त, महाराष्ट्र दिनानिमित्त, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वप्रथम घाटला गावामध्ये मी प्रथमच या ठिकाणी आलेलो आहे आणि घाटला गावचे आमचे सन्माननीय मित्र अनिलजी पाटणकर साहेब यांनी जेवढ्या मोठ्या थाटामाटात एवढी आपली जी भारतीय परंपरेमधलं महाराष्ट्राची जी परंपरा आहे 1 मेची महाराष्ट्र दिन, आणि या महाराष्ट्र दिनी सत्यनारायणची महापूजा आणि वार्षिक जो काही क्रीडा महोत्सव आहे आणि सगळ्यांना आनंदाने एकत्रित आणून गोविंदाने कसं नांदता येईल ह्याचं एक साधं आणि ताजं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आज या ठिकाणी सन्माननीय अशोकजी कुलकर्णी जे स्वामी समर्थांची भूमिका करतात, त्याचबरोबर अभिनेते सुनील तांबट या ठिकाणी आहेत, लेखक दिग्दर्शक सन्माननीय संकेत पाटील आहेत, त्याचबरोबर अभिनेता ठाकूरजी आहेत, तन्मय सांडवे आहेत, त्याचबरोबर नचिकेत दांडेकर या ठिकाणी आहेत. असे हे सगळे दिग्गज मंडळी फक्त पाटणकर साहेबांच्या प्रेमाखातर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. फार बरं वाटलं. असाच प्रेम आम्हाला देत राहा एवढीच इच्छा व्यक्त करतो. आम्ही आज इथे आलो आहे 1 मेच्या कार्यक्रमानिमित्त आणि आमच्या सगळ्यांचा सत्कार झाला आहे, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. खूप उत्साह आहे इकडे, खूप मजा येते आहे. आणि असंच आमचं एक नाटक रंगभूमीवर आता सध्या आम्ही करतो आहे, ते धुमाकूळ घालत आहे. रत्नाकर मतकरी यांच्या कामगिरी या कथेवर आधारित 217 पद्मिनी धाम हे नाटक आम्ही करतो आहे आणि ते नाटक आवर्जून तुम्ही बघायला या. तुम्हाला खूप मजा येईल. सगळ्या गोष्टी म्हणजे एक थरार नाट्य आणि एक प्रेमकथा कशी गुंफली गेली आहे ते तुम्हाला नक्की बघायला आवडेल आणि तुम्ही नक्की या. धन्यवाद. 217 पद्मिनीधाम या नाटकाचा मी काय 217 पद्मिनीधाम या नाटकाचा मी लेखक दिग्दर्शक आणि खूप छान वाटतंय आज इकडे एवढ्या थाटामाटामध्ये आमचे सत्कार केला आहे. त्यासाठी अनिल पाटणकर सरांचा खूप खूप धन्यवाद आणि चंद्रशेखर सांडवे सर यांचाही खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अहो त्यांना बघून काय चक्रवाढ वाढताना कशी रक्कम वाढते तशी आमच्या उत्साहामध्ये भर पडते आणि 4 जूनला तुम्हाला कळेल उत्साह आमचा काय आहे तो. आणि हा गद्दारांना आमचा इशारा आहे. या कार्यक्रमाबद्दल काय सांगणार इथे नेहमी जे आता कार्यक्रम करतात ना आमचे कार्यसम्राट जे आहेत स्थानिक इकडचे नगरसेवक पाटणकर साहेब, प्रत्येक वेळेला मध्यंतरी पण त्यांनी अशा क्रिकेटच्या वगैरे स्पर्धा ठेवल्या होत्या, त्याही चांगल्या ठेवल्या होत्या. आणि आता जवळजवळ 54वं वर्ष आहे आणि त्या निमित्ताने जे कार्यक्रम ठेवलेला आणि त्याला अगदी आशीर्वाद देण्यासाठी आणि त्या कार्यक्रमाचं कौतुक करण्यासाठी आमच्या इथे नेते आले. त्याच्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे आणि ते तर तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरून दिसत असेल. पहिलं तर मी सर्वांना 1 मेच्या शुभेच्छा देतो. आदित्य साहेब आले म्हणजे आम्हाला खूपच ऑनर होतं आमच्यासाठी. आमचं 54वा महोत्सव आहे, त्यांनी आमचे ब्लेसिंग्स दिले आणि त्यांच्या प्रेझेन्समुळे आम्हाला खूप ऑनर भेटतोय. सो थँक्यू. त्यांना बोलतो बघून युथ होते त्याच्यामुळे जास्त उत्साह आला होता. हो बरंच ते आहेच इन्फ्लुएन्शियल फिगर आहेत ते आपल्या सर्व युथसाठी. सो युथमध्ये खरंच जोश तुम्ही पाहिला किती होता, जोरातच होता. सो खूप इन्फ्लुएन्शियल आणि इन्स्पायरिंग फिगर आहे आणि मी त्यांना एक रोल मॉडेल सारखं बघितलं.